तुमच्या घरात मुलगी आहे का? मग सरकार तुमच्या मुलीच्या खात्यात 1,01,000 जमा करणार आहे. जाणून घेऊया कसे. पैसे कमवण्याच्या टिप्स तर तुम्ही खूप पाहिल्या, पण महाराष्ट्र सरकार तुमच्या मुलीच्या खात्यात 1,01,000 कसे देणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का? लेक लाडकी योजनेचे 1,00,000 हवे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ही 3 चुका अजिबात करू नका, नाहीतर तुमचा अर्ज बाद देखील होऊ शकतो. नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या सर्वांसाठी मोठी खुशखबर, लेक लाडकी योजना. आता यामध्ये पहिला टप्पा, जे की यामध्ये पहिला टप्पा यामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर तुम्हाला 5,000 रुपये इथं मिळणार आहे. दुसरा टप्पा मुलीचे पहिलीत म्हणजे पहिल्या वर्गामध्ये गेल्यानंतर प्रवेश घेतल्यानंतर त्यांना 6,000 रुपये. तिसरा टप्पा जो आहे यामध्ये मुलीचे 6वीत असताना यामध्ये 7,000 रुपये. याप्रमाणे आता चौथीमध्ये असताना यांना मिळणार आहे 8,000 रुपये. 5वीमध्ये असताना मुलगी 18 वर्षाची झाल्याच्या नंतर 75,000 रुपये. यानंतर 18 वर्षांपर्यंत जे की 1,01,000 रुपये. इथं आता लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत तुमच्या घरी जर मुलगी असेल तर तुम्हाला आता या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. तर यामध्ये काही अटी आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम यामध्ये येते यासाठी अर्ज कसा करायचा हे देखील सांगणार आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, टोटल माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जन्माची तारीख मुलगी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेली असावी. म्हणजे कधी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेली मुलगी असावी. त्यापूर्वी जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. रेशन कार्ड. आता कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अनिवार्य आहे. आता तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर तुम्ही यासाठी अर्ज करता येणार नाही आहे. यानंतर येते वार्षिक उत्पन्न. आता यामध्ये उत्पन्नाचा दाखला. तुमचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. जर 1 लाखाच्या पेक्षा जास्त तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार नाही. यामध्ये तुम्ही अपात्र ठरणार आहे. रहिवासी. यामध्ये मुलीचे माता पिता महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. यानंतर अपत्याची संख्या इथे तुम्हाला ही योजना कुटुंबातील पहिल्या 2 मुलींनाच लागू होईल. 1 मुलगा आणि 1 मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल. त्याचप्रमाणे आता कुटुंबाची अट, जे की यामध्ये कुटुंबाची जे की अट आहे, पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या अपत्यासाठी 6वीमध्ये गेल्यावर 2ऱ्या अपत्याच्या हप्त्याची जी की पहिलीमध्ये गेल्यावर अर्ज करता येणार आहे. यानंतर जर दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळवा बहिणी जर झाल्या म्हणजे जुळवा मुली जर झाल्या तर त्या दोघींनाही लाभ इथं मिळणार आहे. मात्र नंतर कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आवश्यक आहे. अविवाहित असणे. आता योजनेच्या शेवटचा मोठा हप्ता जे की 75,000 रुपये. मुलगी 18 वर्ष होईपर्यंत तिचे लग्न झालेले नसावे. जर लग्न झाले असेल तर तुम्हाला बालविवाह आळा घालण्यासाठी ही जी अट इथं आहे. जर त्यांचं लग्न जर झालं तर अशांना लाभ मिळणार नाही, अशावर कारवाई देखील होणार आहे. आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेल्या लेक लाडकी योजनेसाठी यामध्ये यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यानंतर भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांमध्ये लेक लाडकी योजनेचे ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. आता यासाठी अर्ज कसा करायचा हे देखील पाहणार आहे. त्याआधी आपण पाहणार आहे की तुम्हाला यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र. यामध्ये तुम्हाला लागणार आहे मुलीचा जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट मुलीचं इथं लागणार आहे. यानंतर आई वडिलांचे आधार कार्ड, दोघांचे पण तुम्हाला आधार कार्ड इथं लागणार आहे लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी. जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लगेच तुम्ही यासाठी अर्ज करा आणि 1,01,000 मिळवा. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड इथं तुम्हाला यासाठी लागणार आहे. यानंतर तहसीलदाराने दिलेला 1 लाखाचा आत उत्पन्नाचा दाखला जे की इन्कम सर्टिफिकेट इथं लागणार आहे. रहिवासी दाखला जे की डोमिसाईल सर्टिफिकेट इथं तुम्हाला लागणार आहे. आता आईचे किंवा मुलीचे आधार कार्ड, बँक खाते लिंक. आता यामध्ये तुम्हाला जॉईंट खातं काढायचं आहे. कोणाचं? आई किंवा मुलीचं जॉईंट खातं काढून घ्यायचं आहे, जेणेकरून अनुदानाचे जे की पैसे आहेत म्हणजे जे की आर्थिक मदत इथं लेक लाडकी योजनेअंतर्गत केली जाते हे थेट त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल.
याचप्रमाणे आता संबंधित इयत्तामध्ये शिकत असलेला शाळेचा दाखला इथं लागणार आहे, म्हणजे बोनाफाईड इथं लागणार आहे की ही मुलगी या शाळेमध्ये इथं इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे, तिसरीमध्ये शिकत आहे, हे तुम्हाला बोनाफाईड आणायचं आहे. यानंतर कुटुंबाची जे काही ठराविक प्रमाणपत्र इथं लागणार आहे. मुलीचा आणि आईचा एकत्र फोटो तुम्हाला इथं लागणार आहे. यानंतर संपर्क कुठे करायचा आहे, आता यासाठी तुम्हाला जे काही महिला व बालविकास अधिकारी याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, तुम्हाला अंगणवाडी सेविकेशी संपर्क करायचे आहे. जे की तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आहे, तर तिथं तुम्हाला हा जो अर्ज आहे लेक लाडकी योजनेसाठी मला अर्ज करायचा असं त्यांना सांगा, ती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल. आता अशा पद्धतीने फॉर्म इथं डेमो आपण इथं पाहणार आहे. तर लेक लाडकी योजना लाभ मिळवण्यासाठी अर्ज, तर इथं तुम्हाला या पद्धतीने दिसेल. तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम अर्जाचा जो काही डेमो आपण पाहणार आहे, तुमचा तालुका लिहायचा आहे, जिल्हा लिहायचा आहे. आता अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्र क्रमांक इथं तुम्हाला टाकायचं आहे, तेच टाकतील. यानंतर लेक लाडकी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवण्याबाबत महोदया मी खालील सही करणारे अर्जदार करते. माझ्या कुटुंबातील मुलगी जन्माला आली असून शाळेत शिकत असून आम्हाला शासन नियमानुसार लेक लाडकी योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक, यामध्ये मी पहिले सांगितलं होतं पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा आहे, तिसरा टप्पा आहे, योजनेचा लाभ मिळवण्याबाबत अर्ज सादर करीत आहे. कुटुंबाची व मुलीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. आता यामध्ये चिल्ड्रन माहिती, जी काही मुलीची माहिती, यामध्ये मुलीचे संपूर्ण नाव, त्यांची जन्मतारीख, ठिकाण, जन्माचे ठिकाण, कोणत्या ठिकाणी जन्म झालेला आहे, यानंतर त्या मुलीचा आधार नंबर, याचप्रमाणे मुलगी सध्या इयत्ता कोणत्या वर्गात शिकत आहे, इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे, तिसरीमध्ये शिकत आहे, 6वीमध्ये शिकत आहे, याचप्रमाणे शाळेचे नाव आणि पत्ता हे तुम्हाला द्यायचं आहे, कोणत्या शाळेत आहे शिकत आहे, याट पोस्ट तालुका जिल्हा शाळेचा द्यायचा आहे. याचप्रमाणे आता पिता आणि मातेची जी काही माहिती आहे, म्हणजे आईवडिलांची माहिती, यामध्ये आईचे संपूर्ण नाव, खाली वडिलांचे संपूर्ण नाव तुम्हाला आधारप्रमाणे द्यायचं आहे. यानंतर इथे आपला रेशन कार्ड नंबर. आता तुम्हाला रेशन कार्ड, तुमचे पिवळे किंवा केशरी जे काही रेशन कार्ड असेल, यामध्ये तुमचा रेशन कार्ड नंबर द्यायचा आहे, किंवा तुम्ही मेरा राशन या ॲप्लिकेशनवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर काढू शकता, तर लगेच काढा. याचप्रमाणे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000च्या आत 75,000 असेल, 60,000 असेल, ते वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं टाकायचं आहे. याचप्रमाणे आता तुम्हाला इथे टाकायचं आहे कुटुंबातील एकूण जिवंत मुलांची संख्या, यामध्ये मुलं किती आहेत, मुली किती आहेत, ते तुम्हाला टाकायचं आहे. 2 मुली असेल तर 2 मुली इथं करायचे आहे. पत्ता टाकायचा आहे, याट पोस्ट तालुका जिल्हा तुमचा जे काही पत्ता आहे ते. याचप्रमाणे मोबाईल नंबर, ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे ते बँकेचं पासबुक तुम्हाला इथं द्यायचं आहे. यानंतर आता तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे, दोघांची पण. आता बँक खात्याचा तपशील इथं भरायचा आहे, कोणाचं, आईचं आणि मुलीचं, म्हणजे जॉईंट खातं जे आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. याचप्रमाणे बँकेचे नाव इथं टाकायचं आहे, बँकेची कोणती शाखा आहे ते टाका, बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाका, IFSC कोड व्यवस्थित टाका, आणि बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही इथं तुम्हाला हो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लगेच करून घ्या. याचप्रमाणे स्वयं घोषणापत्र जे काही प्रतिज्ञापत्र या पद्धतीने आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून स्टेप बाय स्टेप हा जो अर्ज आहे इथं लिहून घ्या. याचप्रमाणे आता हा जो अर्ज आहे ते तुम्हाला अंगणवाडी सेविकामध्ये भरायचा आहे. कुठं, अंगणवाडीमध्ये. जेव्हा तुम्ही अर्ज सादर करता लेक लाडकी योजनेसाठी, तर तिथून तुम्हाला रिसिप्ट घ्यायची आहे, म्हणजे तुमच्यासाठी प्रूफ म्हणून की आपण इथं फॉर्म भरलेला आहे, म्हणजे फॉर्म दिलेला आहे, तर त्यांच्यापासून सही शिक्का घेऊन तुमच्याकडे ठेवायचा आहे. आता यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडून द्यायचे आहे. यामध्ये मुलीचा जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, आईवडिलांचं आधार कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड द्यायचं आहे, 1,00,000च्या आत उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्र रहिवासी दाखला द्यायचा आहे, आणि आई आणि मुलीचं बँकेचं पासबुक द्यायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्यांचा फोटो असेल, जॉईंट खातं तुम्हाला द्यायचं आहे, आणि शाळेचे बोनाफाईड द्यायचं आहे की पहिली ते कितवीमध्ये शिकत आहे हे तुम्हाला बोनाफाईड शाळेमधून द्यायचं आहे. इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं द्यायचे आहे. तर लेक लाडकी योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा. अगदी सोपी पद्धत आहे अर्ज करण्यासाठी. तर यामध्ये अगदी सोपी पद्धत कोणती आहे, तर यामध्ये अंगणवाडी मार्फत, आता हा जो अर्ज आहे ते तुम्ही अंगणवाडी मार्फत तुम्ही सादर करून या योजनेचा लगेच लाभ घेऊ शकता. आता अंगणवाडी सेविकेकडे या योजनेच्या छापील प्रिंट जे की मोफत इथं तुम्हाला मिळते, त्याचप्रमाणे फॉर्म भरून त्यांना द्यायच्या सोबत कागदपत्र जोडून, आणि CDPO कार्यालयामार्फत केली जाते. आता अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून हा लगेच तुम्ही फॉर्म भरा. ऑनलाईन तुम्हाला नारी शक्ती दूत आता ॲप्लिकेशन सध्या बंद आहे, जे की तुम्हाला ऑनलाईन देखील फॉर्म इथं भरता येत होता. तर आता यासाठी तुम्ही बेस्ट तुम्हाला ऑप्शन आहे अंगणवाडी
मधून तुम्ही तुमचा लेक लाडकी योजनेचा फॉर्म लगेच भरा. आता तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नावात जर बदल असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट देखील इथं होऊ शकतो. तर यामध्ये जन्माचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट यामध्ये नाव आणि आधारवरचे नाव आणि बँक पासबुकवरचे नाव वेगवेगळे नसावे. जर वेगवेगळे असेल तर तुमचा अर्ज बाद देखील होऊ शकते. यामध्ये कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, याचप्रमाणे नाव, आडनाव, स्पेलिंग हे व्यवस्थित तुम्हाला इथं चेक करून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे काही चुकी असल्यास ते तुम्ही दुरुस्ती करून घ्यायचे आहे. बँक खाते आधार लिंक नसणे. आता जेव्हा तुम्ही बँकेचं पासबुक देता तुमचं म्हणजे मुलीचं आणि आईचं जॉईंट खातं, तर त्या बँक पासबुकला आधार सेंडिंग आणि DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे लिंक असणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुमचं पैसे इथं खात्यामध्ये येणार नाही. यानंतर तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह देखील असणे गरजेचं आहे. आता चुकीचे किंवा जुने उत्पन्नाचा दाखला जोडणे. आता बरेचदा काय होते, जे बरेचसे लोक काय करतात की जुना 2-4 वर्ष आधीचा उत्पन्नाचा दाखला देतात, परंतु असं चालणार नाही. आता जे काही लेटेस्टवाला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे, करंट इयरवाला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे आणि सोबत तुम्हाला कागदपत्र व्यवस्थित जोडून द्यायचे आहे. रेशन कार्ड अपडेट नसले. आता बरेचदा काय होते, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपडेट नसेल तर आता काय करायचं आहे, तर तुम्ही ऑनलाईन देखील तुम्ही तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे की नाही चेक करू शकता. मेरा रेशन ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही तुमचं रेशन कार्ड इथं अपडेट नसेल तर लगेच चेक करा आणि रेशन कार्ड नंबर ऑनलाईन आला तर ते तुम्ही तिथं टाकून द्यायचं आहे. चुकीचा मोबाईल नंबर देणे. आता जर तुम्ही चुकीचा नंबर दिला तर तुमचा अर्ज इथंच बाद होणार आहे, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. बरेचदा OTP व्हेरिफिकेशन देखील इथं केलं जातं, त्यामुळे तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट देखील होऊ शकते. आता मुदतीनंतर अर्ज करणे. आता तुम्हाला वेळेतच अर्ज करायचा आहे. जर वेळ निघून गेली तर नंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, तर वेळेमध्येच तुम्हाला तुमचा अर्ज लगेच करायचा आहे. आता यामध्ये वेळ निघून गेल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. आता यासाठी जे काही इथं अपडेट आहे, तर आता मोफत ST प्रवास महिलांना अगदी मोफत ST प्रवास. तर आता जे काही 50% इथं सवलत इथं देण्यात आलेलं आहे, हाफ तिकीट जे काही महिलांसाठी. यानंतर सुकन्या समृद्धी योजना, सरकारची मोठी योजना, जे काही सुकन्या समृद्धी योजना, अशा भरपूर योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. जे काही लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना, उच्च शिक्षण म्हणजे 8 लाखापर्यंत जे काही इथं उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता नवीन योजना तर सुरू झालेल्या आहेत. आता तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला लेक लाडकी योजनेबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर हा जो अर्ज आहे ते तुम्हाला अंगणवाडी मार्फत तुम्ही करा आणि या योजनेचा लाभ घ्या. जर तुमच्या घरी मुलगी असेल तर 1,01,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर लेक लाडकी योजनेसाठी लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. अंगणवाडी मार्फत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर लेक लाडकी योजनेबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि ज्यांच्या घरी मुलगी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.